नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. मागच्याच लेक्चरमध्ये मला माझे लेक्चर ऐकल्यानंतर बरेच कमेंट्स आले आणि त्यात एक कमेंट अशी होती की डॉक्टर तुम्ही प्री डायबिटिक फेजबद्दल काही सांगाल का. एक्झॅक्टली पुना प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याचदा काही रुग्ण असे येतात की ज्यांच्यामध्ये अनहिल्ड अल्सर्स असतात, पॅरालिसिस झालेला असतो, हार्ट अटॅक आलेला असतात, हार्ट मसल एकदम वीक झालेला असतो, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी आलेली असते आणि त्यांच्यासोबत जे काही नातेवाईक येतात तेही आम्हाला असे विचारत असतात की डॉक्टर एक्झॅक्टली ही फेज येऊ नये म्हणून तुम्ही आम्हाला प्रिव्हेंशन म्हणून काही सांगाल का. आणि त्याच वेळी बऱ्याचशा काही तपासण्या, काही गोष्टी पुढे येतात आणि त्याच्यावर आपण ओळखू शकतो की आपल्याला पुढे जाऊन डायबिटीजचा धोका आहे किंवा हायपरटेन्शनचा धोका आहे किंवा नाही. त्यातलीच पहिली गोष्ट असते ती म्हणजे प्री डायबिटिक फेज. जेव्हा आपण शुगर लेवल्स चेक करतो, ब्लड ग्लुकोज लेवल्स चेक करतो, त्यावेळी तीनच गोष्टी असतात. एक असतं ते नॉर्मल, दुसरं असतं ते प्री डायबिटिक फेज आणि तिसरी असते ती डायबिटिक फेज. आता एक्झॅक्टली ही प्री डायबिटिक फेज आहे काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा तुमच्या शुगर लेवल्स वाढतात आणि त्या वाढलेल्या म्हणजे नॉर्मलपेक्षा त्या जास्त आहेत पण त्या इतक्या पण जास्त नाही आहेत की आम्ही तुम्हाला म्हणू शकतो की तुम्हाला टाईप 2 डायबिटीज आहे. ही जी मधली फेज असते त्याला म्हणतात प्री डायबिटिक फेज. मग एक्झॅक्टली ही प्री डायबिटिक फेजच्या मध्ये साधारण लक्षणं कोणती कोणती दिसतात, तर पहिलं कॉमन एक लक्षण असतं ते म्हणजे ओव्हरवेट. वेट कारण नसताना वाढायला लागतं किंवा पेशंटला कारण नसताना थकवा येत असतो. थोडं काम केलं की डॉक्टर पडून राहावंसं वाटतं, कुठली काम करायची इच्छा होत नाहीये, डोळ्यांचा अंधुकपणा वाढायला लागतो किंवा ब्लड विजन होत असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सारखी सारखी भूक लागते त्या रुग्णांना किंवा त्या व्यक्तीला सारखं सारखं युरिनेशनला होत असतं. आणि अशी काही जेव्हा लक्षणं पुढे येतात पण बऱ्याचदा आपण ती निग्लेक्ट करत असतो की हां ठीक आहे, मी बराच वेळ खाल्लं नाही म्हणून मला आता भूक लागली, मी जास्त पाणी पितो म्हणून की काय. पण सारखं सारखं पाणी पिणं आणि सारखं सारखं युरिनेशनला जाणं ही पण काही वेळा तुमची प्री डायबिटिक फेजची लक्षणं असू शकतात. आणि त्याच वेळी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की अशी काही लक्षणं दिसली किंवा दिसली जरी नाहीत तरी साधारण ही डायबिटीज ही फेजच अशी असते की ज्याला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज आहे तोच काही वेळा ॲग्रवेट होऊ शकतो, काही वेळा तो प्रेग्नन्सीपासूनच सुरुवात होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे अनुवंशिकता, हे त्याला चांगलं कारणीभूत घटक आहे. तिसरं महत्त्वाचं घटक आहे ती म्हणजे वाढतं वय. वयाच्या साधारण 45 ते 50 नंतर काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात शरीरामध्ये, काही तुमच्या मेटाबॉलिझममध्ये जो फरक होतो आणि त्यामुळे बऱ्याचदा डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव असेल. त्याचबरोबर व्यायामाचा अभावही आहे आणि तुम्ही मानसिक ताणतणाव जर जास्त कॅरी करत आहात किंवा त्याच्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सेंट्रल ओबेसिटी किंवा वजन कारण नसताना तुमचं खूप वाढलेलं आहे, तुमची कोणती हालचाल होत नाही आहे आणि या सगळ्या घटकांचा परिणाम हा तुमच्या डायबिटीजच्या तुम्ही उंबरठ्यावर येऊ शकता, ज्याला तुम्ही प्री डायबिटिक फेज म्हणता. आता ही प्री डायबिटिक फेज एक्झॅक्टली ओळखायची कशी, तर त्याला 2-3च घटक आहे. ती म्हणजे ऑफकोर्स तुमचे शुगर लेवल्स. मग जेव्हा तुमचे शुगर लेवल्स, फास्टिंग आम्ही नॉर्मल किती पकडतो तर 120च्या आत पाहिजे, पण जेव्हा आणि रॅन्डम ब्लड शुगर लेवल ह्या 140 पर्यंत असतात. पण जेव्हा तुमची प्री डायबिटिक फेजमध्ये जेव्हा फास्टिंग तुमची साधारण 120 ते 140च्या दरम्यान आली आणि पोस्टप्रेंडियल ऑफकोर्स तुमची 140 ते 160 पर्यंत आम्ही ठीक पकडतो, पण त्याहीपेक्षा जर जास्त आली तर ऑफकोर्स तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये आहात किंवा नाही आपण आधीच ओळखू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे HbA1c, त्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं म्हणतात. आता हे काय आहे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिन मुळातच काय आहे की त्याच्यामध्ये प्रोटीन पार्ट आहे. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तुमच्या हिमोग्लोबिनमध्ये असते, त्या प्रोटीनमुळे होत असते. जेव्हा तुमच्या ब्लडमधली शुगर वाढून राहते त्यावेळी हे जे वाढलेली शुगर आहे ही त्या हिमोग्लोबिनच्या त्या प्रोटीनशी बाइंडअप होते, ज्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. आणि ते आपण जर फाइंड आउट केलं, ऑफकोर्स ही रक्ताची तपासणी आहे आणि ती जर आपण बघितली तर साधारण 5.7च्या खाली असेल तर तुम्ही नॉन डायबिटिक फेजमध्ये असता, पण 5.7 to 6.4 पर्यंत तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये असू शकता. आणि 6.4च्या जेव्हा पुढे जातं तेव्हा मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की नाव यू आर अ डायबिटिक पर्सन किंवा तुम्हाला टाईप 2 डायबिटीज आता डिटेक्ट झालेला आहे. आता ही जी मधली फेज आहे ह्याच वेळी जर आपल्याला जर डिटेक्ट झालं तर मात्र त्याच्यावर आपल्याला एक्झॅक्टली पुढच्या कॉम्प्लिकेशन्सपासून आपण
वाचू शकतो. आणि म्हणून साधारण पूर्वी मी म्हणायचे की अगदी साधारण वयाच्या 45 किंवा 50 नंतर रुटीन तुमच्या सगळ्या तपासण्या करून घ्या, पण आता मात्र तशी गोष्ट राहिलेली नाहीये. अगदी अर्ली फेज म्हणजे लहानात लहान जरी म्हटलं तरी वयाच्या 20, 22, 25 मधले पण काही रुग्ण सापडतात की ज्या मुलांची शुगर लेवल्स वाढलेली आहे. तरी पण साधारण 35 नंतर मात्र तुमचे रेग्युलर चेकअप होणं ही गरजेची बाब असते. जेव्हा आणि एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही रुटीन चेकअप करता, HbA1c वगैरे बघताच आपण, पण सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर जर तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल जर हाय झाल्या, त्यातल्या त्यात तुमचे LDL किंवा ट्रायग्लिसराइड्स लेवल जर जास्त असतील आणि सायमल्टेनियसली HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जर कमी असतील, तर मात्र तुम्हाला डायबिटीजचा धोका हा तुमच्या कोलेस्ट्रॉलशी पण आपण त्याचं कोरिलेट करू शकतो आणि डायबिटीजचा धोका वाढलेला आहे हे आपल्याला कोलेस्ट्रॉलच्या तपासणीवरून पण समजू शकतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात की हा डॉक्टर मला ही लक्षणंही दिसत आहेत, डॉक्टर माझी फॅमिली हिस्ट्री पण आहे, माझं HbA1c जास्त आहे, माझे शुगर लेवल्स वाढत निघालेले आहेत, आय एम ओव्हरवेट पर्सन, मग डॉक्टर मी एक्झॅक्टली करू काय? अशा रुग्णांसाठी पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही काही प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स पण राबवतो. बऱ्याचदा ॲक्सिडेंटली डिटेक्ट होतात की पेशंटच्या सोबत आलेले नातेवाईक म्हणतात, डॉक्टर तुम्ही मला काही सजेस्ट कराल का की मी काही तपासण्या करू का? आणि मग आम्ही काही कार्डियक मार्कर्स, ही प्री डायबेटिक फेजचे काही तपासण्या, किडनी प्रोफाईल, कोलेस्ट्रॉलचा प्रोफाईल, हा सगळा आम्ही चेक करतो आणि मग ॲक्सिडेंटली लक्षात येतं की नाव यू आर इन अ प्री डायबेटिक फेज. मग डॉक्टर मी करू काय? तर त्याच्यासाठी आम्ही जो प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम राबवतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही वेळा काही ओरल मेडिसिन्स असतात की ज्याच्यामध्ये ऑफकोर्स ती ओरल मेडिसिन्स हे काही शुगर लेवल्स कमी करणाऱ्या नसतात, पण तुमचं मेटाबॉलिझम बूस्टअप करण्यासाठी जी शुगर लेवल्स ज्या म्हणजे खाल्लेल्या अन्नामधून शुगर लेवल्स जर तुमच्या जास्त वाढत आहेत तर किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स जो डेव्हलप झालेला आहे तो कंट्रोल करण्यासाठी काही मेडिसिन्स असतात, काही IV ट्रीटमेंट्स आहेत, काही अमायनो ॲसिडच्या काही ट्रीटमेंट्स आपल्याला दिल्या जातात, काही ओझोनच्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची लाईफस्टाईल. कारण व्हॉट इज मीन बाय डायबिटीज? तर मुळातच इन्सुलिन हा एक घटक असा आहे की जो तुमच्या पॅनक्रियासकडनं सिक्रेट होत असतो आणि ही एक सेल आहे, पेशी आहे, त्या पेशीच्या वर तो एक पोलिसमन म्हणून तो इन्सुलिन उभा राहिलेला असतो की आलेली जी ग्लुकोज लेवल आहे ती बरोबर त्या सेलमध्ये ते ग्लुकोज एंटर करण्यासाठी मधला जो पार्ट आहे तो इन्सुलिनचा राहतो. आणि बऱ्याचदा हे जर इन्सुलिन जर रेजिस्टन्स डेव्हलप झाला तर ज्या एनर्जीसाठी, ज्या सेलचं काम करण्यासाठी त्याला जी एनर्जी असते, जी ग्लुकोज लेवलची गरज असते ती त्याला मिळत नाही. त्यामुळे सेलही त्यांचं काम करण्याचं हळूहळू कमी करतात आणि सायमल्टेनियसली इकडे ब्लड शुगर पण वाढली जाते. मग हा इन्सुलिन रेजिस्टन्स एक्झॅक्टली जर कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा रेग्युलर एक्सरसाइज. त्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज करा. कमीत कमी 45 मिनिट ते 1 तास रुटीन तुमचं चालणं, धावणं, जे तुम्हाला तुमच्या वयानुसार शरीर जसं अलाउड करतं त्या पद्धतीने करणं ही गरजेचं आहे. कमीत कमी दिवसातले 2 तास तरी तुमच्या रुटीन म्हणजे जे तुमचं काम आहे ते असं हालचालीचं काम झालं पाहिजे की मी पटपट सगळं आवरतो, मी स्वतःची खोली स्वतः आवरतो किंवा मी माझ्या सगळ्या गोष्टी स्वतः करतो. तिथं तुमची हालचाल होणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इन्सुलिनचं रेजिस्टन्स कमी करायचा असेल तर तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट खूप गरजेची आहे. तिसरी गोष्ट आहे कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवायचं आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्यासाठी सायमल्टेनियसली येतो ते म्हणजे तुमचं पोट साफ होणं ही तितकीच गरजेची बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमचा डाएटरी फूड हॅबिट्स. आता एक्झॅक्टली डॉक्टर मी प्री डायबेटिक फेजमध्ये आता मी डाएट काय ठेवावा तर मी एक थंब रूल सांगते. डिटेल्स मी पेशंट जेव्हा येतात तेव्हा त्यांना आम्ही डिटेल्स सगळं लिहून देत असतो, सगळ्या पद्धतीने समजून सांगत असतो, पण काही थंब रूल पाळायचे आहेत. ते म्हणजे तुमचं डाएट जर तुम्ही प्री डायबेटिक फेजमध्ये आहात तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे लेस कार्ब्स किंवा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहेत असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. मग ते एक्झॅक्टली कोणते तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मिलेट्स. म्हणजे साधारण राजीगरा, वरई, नाचणी, बाजरी यासारखे घटक तुमच्या आहारामध्ये रुटीनमध्ये आले पाहिजेत. स्टॉप युअर व्हीट, स्टॉप युअर मिल्क ऑल्सो, कारण गहू किंवा दुधामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त आहे, कोलेस्ट्रॉल पण त्याच्यामधून जास्त वाढलं जातं, इन्फ्लमेशन शरीरामध्ये जास्त येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कार्बोहायड्रेट जेवढे कमी कराल तेवढा तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोर्शनमध्ये जेवायचं आहे. म्हणजे मी थाळी भरून घेण्यापेक्षा मी थोडी वाटीभर भात घेतो, अगदी छोटीशी एक चतकोरभर मी नाचणीची किंवा ह्याची बाजरीची भाकरी घेतलेली आहे, सॅलड भरपूर घेतलेलं आहे किंवा मी वरण 1-2 वाटी घेतले. त्यामुळे हाय प्रोटीन डाएट, लीन प्रोटीन डाएट. लीन म्हणजे ज्यांना नॉनव्हेज खायचं, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की
पूर्ण कार्बोहायड्रेट बंद करा आणि तुम्ही पूर्ण प्रोटीन डाएटवर या. आणि ह्या प्रोटीन डाएटवर बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की मी फक्त नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, पण ते नॉनव्हेज सुद्धा इट शुड बी अ लीन मीट. लीन मीट म्हणजे त्याचं फॅट काढलेलं. फॉर एक्झाम्पल चिकन मटण आणा, ते शिजवा आणि थोड्या वेळासाठी ते फ्रीजमध्ये ठेवा. मग त्याच्यावर एक प्रकारचं एक फॅट ॲक्युमुलेट होतं, चमच्याने ते फॅट काढून टाका. हे जे राहतं त्याला म्हणतात लीन मीट. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही चिकनचे किंवा मटनचे प्रकार तुम्ही खाऊ शकता, पण ते लीन करून खाणं, किंवा फिशचे काही हे आहेत त्यातल्या त्यातही महत्त्वाची गोष्ट असते की जे काही तुम्ही लीन प्रोटीन किंवा ज्याला आपण काय कॉम्प्लेक्स कार्ब, ज्याला आपण कडधान्य वगैरे म्हणतो, याचा वापर आहारामध्ये भरपूर असू द्या, पण सायमल्टेनियसली त्यासोबत भरपूर प्रमाणात तुमच्या फायबर्स जाणं हे खूप गरजेची बाब आहे. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स जर डेव्हलप करायचं असेल तर जे मंचिंग म्हणतो आपण, सारखं मला खायची इच्छा होते, त्या गोष्टी तुम्ही कमी करणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे प्री डायबेटिक फेजमध्ये घाबरून न जाता असं एक उंबरठ आहे की पुढं पाऊल टाकलं तर डायबिटीज आणि तेच पाऊल जर मागं टाकलं तर तुम्ही स्वस्थ जीवन जगू शकता. थँक्यू.